शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आपण 4 ते 4 ठिपक्यांची सुंदरशी गणपती बाप्पाची रांगोळी बघणार आहोत. त्यासाठी मी ते ठिपके काढून घेतले आणि आता आपण रांगोळी काढायला सुरू करू. तर सगळ्यात आधी आपण ह्या 2 ठिपक्यांना अशा प्रकारे जोडून घेऊ. त्यानंतर इथे आपण अशा प्रकारे जोडून घेऊ आणि आपण इकडे अशा प्रकारे जोडून घेऊ आणि अशा प्रकारे आपण जोडून घेऊ. आता आपण इकडून अशा प्रकारे गोल काढून घेऊ आणि अशा प्रकारे डिझाईन काढून घेऊ. आता इथे आपण या 2 ठिपक्यांना असे रेष ओढून घेऊ आणि इथे आपण महादेवाचे पिंड काढून घेऊ, शिवलिंग काढून घेऊ. इथे आपल्याला असं करून सोंड काढून घ्यायचे. इथे आपण हिरवा रंग भरून घेऊ. हिरव्या रंगात थोडीशी काळी रांगोळी मिळवली आणि इथे आपण अशा प्रकारे टाकून घेऊ कानावरती. इथे ऑरेंज रंग भरून घेऊ. इथे गुलाबी रंग भरून घेऊ. इथे पिवळा. इथे पांढरे ठिपके ठेवून घेऊ. आपल्याला इथून या ठिकाणी असे जोडून घ्यायचं आहे आणि इकडे असं जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे पण असं जोडून घ्यायचं अशा प्रकारे. आता आपण अशा प्रकारे जोडून घेऊ. इथे आपण तळ हात काढून घेऊ. इथे असं करून आपण हात काढून घेऊ. छोटे छोटे बाप्पाचे हात. इकडे पण इथे आपण काळा रंग भरून घेऊ. इथे हिरवा रंग भरून घेऊ.
इथे पिवळ्या 3 रेषा काढून घ्यायच्या. अशी एक रेष ओढून घ्यायची लाल रंगाची. इथे आपण पिळा काढून घेऊ. लाल रंग घेतला आहे. खाली पिवळा टेप घातला. आता काळ्या रंगाने आपण डोळे वगैरे काढून घेऊ अशा प्रकारे. यात पांढरा रंग भरू. काळ्या रंगाचे चिपके ठेवू. त्याला बोटाने असं गोल करून घेऊ. पिवळ्या रंगाच्या अशा रेषा काढून घेऊ. इथे आपण असं पिवळे कंगन काढून घेऊ. इथे ऑरेंज रंग द्यायचा. इथेही आपल्याला असं पिवळ्या रंगाने अशा 2 त्यानंतर अशा इथे ऑरेंज रंग भरायचा. इथे आपण बाप्पाचे दात काढून घेऊ. आता इथे आपण पाय काढून घेणार आहोत बाप्पाचे. आता या ठिपक्याच्या वरती असा पाय घेऊन आपण इकडे असं जोडू. तसं या ठिपक्याच्या वरती असं घेऊन असं जोडू. इथे ऑरेंज रंग भरू. ऑरेंज रंगात थोडीशी लाल रांगोळी घे आणि याला डार्क करू. शेडिंगसाठी आपण अशा प्रकारे टाकून घेऊ. अशा पाकळ्या काढून घेऊ. इथे आपण पांढरे ठिपके ठेवून घेऊ. त्याला बोटाने असं गोल करून घेऊ. इथे आपण लाल रंग भरून घेऊ. थोडासा गुलाबी टाकू शेडिंगसाठी.
तर अशा प्रकारे आपण सुंदरशी 4 ते 4 ठिपक्यांची गणपती बाप्पाची रांगोळी काढलेली आहे. तर रांगोळी जास्त सोपी जरी नसली तरी तुम्हाला काढण्याची जर आपल्याला काढायचीच आहे असं जर विचार केला आपण तर आपल्याला ही नक्कीच जमणार आहे. आणि रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि येणाऱ्या गणेश चतुर्थीला ही रांगोळी तुम्ही गणपती बाप्पासमोर काढा. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.